हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण तुमच्या 6th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली या लेसनचे हार्ड वर्ड्स किंवा इम्पॉर्टंट वर्ड्स जे तुमच्यासाठी कळणं खूप गरजेचे आहे आपण इथे शिकणार आहोत, लिहून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी इथे लिहिले की तुम्हाला उच्चार करणंही सोपं पडेल, की तुमच्या शिक्षकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला याचा चांगला अभ्यास करता येईल. बरं, माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते आणि तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ केला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रीच्ड म्हणजे पोहोचले, वंडरफुल अद्भुत, अनफॉरगेटेबल म्हणजे अविस्मरणीय, वेकेशन सुट्टी. पुढचा आपला शब्द आहे स्विमिंग पोहणे, प्लेइंग खेळणे, बॅग्स. बँक्स म्हणजे किनारे, बाळाघाट. हा शब्द कसा उच्चारायचा म्हणून लिहिलाय, बाळाघाट. हा बाळाघाट आहे जागा. वाव अरे वा. आमरस, कुरडई, पापड्या, कांदा भजी, मीरा मामी. इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी याचे उच्चार मराठीतनं दिलेले आहेत, कृपया याची नोंद घ्या. शेफ म्हणजे आचारी. श्रीखंड कसं लिहितात बघा इंग्लिशमध्ये, इनकम्पेरेबल म्हणजे अतुलनीय, त्याची तुलना करता येत नाही असं. एन्जॉयड म्हणजे आनंद घेतला. बाउंड म्हणजे बांधलेले. व्हॉल्युम्स म्हणजे खंड. लुकिंग फॉरवर्ड म्हणजे वाट पाहत आहे. नेक्स्ट म्हणजे पुढचा. रिगार्ड्स शुभेच्छा. आजी कसं लिहितात बघा इंग्लिशमध्ये, आजोबा कसं लिहितात. आणि राजू मामा असे उच्चार आहेत. शैला मामी अशा प्रकारे लिहायचं नाव. लव म्हणजे प्रेम. बेस्ट विशेष म्हणजे शुभेच्छा. लविंगली म्हणजे प्रेमपूर्वक. मॅच बॉक्स कव्हर म्हणजे सामग्री किंवा बॉक्सचे कव्हर. कलेक्शन्स म्हणजे संग्रह. लाईफ म्हणजे जीवन. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. हिंगोली म्हणजे हे ठिकाणाचं नाव आहे. तर हिंगोली कसं लिहितात इंग्लिशमध्ये, सागरोळी कसं लिहितात. डिअर म्हणजे प्रिय. आफ्टरनून म्हणजे दुपार. लंच म्हणजे जेवण. फील म्हणजे अनुभव घेणे. इयर म्हणजे वर्ष. वॉक्स म्हणजे चालणे. बाउंड व्हॉल्युम्स म्हणजे बांधलेले खंड. कलरफुल रंगबिरंगी. मेमरीज आठवणी. रायडिंग स्वार होणे. बफेलो म्हणजे म्हैस. सेंडिंग म्हणजे पाठवत आहे. पोस्टल स्टॅम्प्स म्हणजे टपाल तिकिटे. रीडिंग म्हणजे वाचन. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. मी अशी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.